जेव्हा पण आमच्या घरी काही हॉटेल स्टाईल डिमांड होते, तेव्हा मी ही पटकन होणारी लंचसाठी पनीरची भाजी बनवत असते. ही सिंपल आहे, घरातल्या साहित्यातनं होते आणि चव देखील वेगळी लागते. तर सगळे सॅटिस्फाय होतात हे खाल्ल्यानंतर. म्हणून अशी पनीरची भाजी झटपट मी बनवत असते, ती तुमच्यासोबत शेअर करते आहे. पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरं घातलंय, तेजपत्ता, दालचिनीचे तुकडे आणि अ, आलं लसूणची पेस्ट आहे. आलं लसूणची पेस्ट टाकल्यानंतर तेल खूप उडतं, म्हणून त्या हिशोबाने काळजी घ्या. आता कांदा आणि टोमॅटो आणि त्याच्याचमध्ये मी ना 2 वेलदोडे असतात ना कार्डिमम, ते मी दळून घेतलेले आहेत. पनीरच्या भाजीमध्ये कार्डिमम टाकल्यानंतर टेस्ट खूप भन्नाट लागते आणि एक वेगळ्याच लेवलची टेस्ट बनते भाजीची. आता याला छान परतून घेतलेलं आहे 5 ते 10 मिनिटं. तेल सुटलं की याच्यामध्ये आता आपण मसाले घालणार आहोत. पनीरचा मसाला आहे जो रेडीमेड पनीर भाजीचा मसाला असतो तो, गरम मसाला, लाल तिखट पावडर, धने पावडर, आपले जे बेसिक मसाले असतात ना, हळद, हे मी टाकलेलं आहे. फक्त पनीर मसाला हवा, कारण की गरम मसाला, लाल तिखट सगळं आपल्या घरात असतंच. पनीर मसाल्यामुळे एक वेगळी चव येते. नसेलच तर गरम मसाल्याची क्वांटिटी थोडीशी वाढवून घ्यायची आहे. आणि याच्यामध्ये आता मी काय केलेलं आहे, माझ्याकडे ना, मी मखाना आणि काजू बदामची पावडर माझ्याकडे रेडी होती. ती मी टाकून घेतलेली आहे. म्हणूनच मग मला जास्त प्रिपरेशनची गरज पडली नाही. पण समजा तुम्हाला वाटलं की काजू बदाम तुमच्याकडे पावडर नसेल, तर तुम्ही ते 5 ते 10 मिनिटं सोक करून मिक्सरला बारीक करून घ्या. गरम पाण्यात टाकले की 10 मिनिटात ते सोक होतील आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. पण त्याच्याने एक रिचनेस येतो, छान चव येते. आणि आता त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकलंय. मीठ घातलेलं आहे चवीनुसार. याला छान उकळी येऊ देऊया. बघा अगदी सिंपल आहे की नाही, झटपट होणारी. अजून थोडा रिचनेस येण्यासाठी आता माझ्याकडे दुधावरची साय नव्हती, म्हणून मी थोडं दूध ॲड करून घेतलेलं आहे. कसुरी मेथी, कारण की ज्या पण रेस्टॉरंट स्टाईल भाज्या असतात आणि नॉर्थ साईडच्या भाज्यांमध्ये कसुरी मेथी असतेच असते. आता छान उकळी आलेली आहे, एकसंध भाजी झालेली आहे. ही अजून घट्ट होणार, कन्सिस्टन्सी मी त्या हिशोबाने ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये पनीरचे पीसेस तुम्ही फ्राय करून टाकू शकतात. पण मी सहसा डायरेक्टच टाकते, कारण की असे खूप सॉफ्ट लागतात ते पनीरचे पीसेस. फ्राय केल्यानंतर हलके रबरी चिवी होतात, म्हणून मग मी फ्राय करणं अव्हॉइड करते. आता पनीरचे पीसेस ॲड करून याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि बटर मी ॲड करून घेतलेलं आहे लास्टमध्ये. ऑप्शनल आहे, पण शेवटी जेव्हा आपण बटर ॲड करत असतो भाजीमध्ये, तर भाजीला चव खूप सुंदर येते आणि एक रेस्टॉरंटचा टचसुद्धा येतो. तर आता ही भाजी छान बॉईल करून घ्यायची आहे आणि ऑलमोस्ट आपली भाजी रेडी झालेली आहे. याला उकळी आणून थंड केल्यानंतर ही बघा अशा कन्सिस्टन्सीची भाजी झालेली आहे. तर रस्सा मी थोडासा मीडियमच ठेवलेला आहे. नक्की करून बघा. नवीन असाल तर रीना होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करा फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत. लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करा कशी वाटली. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.